मित्रांनो, एवढीच्या माध्यमाने वनरक्षक भरतीच्या अतिशय महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आता फायनल आन्सर की आलेले आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाहीये। तुम्हाला तुमचे स्वतःचे फायनल आन्सर कीच्या माध्यमाने किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला समजून आलं असेल। तुम्हाला काही प्रश्न अशा प्रकारचे दिसतील बघा मित्रांनो, यामध्ये या प्रश्नामध्ये कोणत्या तरी प्रकारची त्रुटी आहे, काहीतरी चुकलं आहे, त्यामुळे सर्वांनाच या विद्यार्थ्याचे फुल मार्क देण्यात आलेले मित्रांनो। अशा प्रकारची तुम्हाला ही फायनल आन्सर की बघण्यासाठी भेटलेली आहे। सर्व काही तुमच्या समोर आलेले आहे, तुम्हाला फायनल किती मार्क्स मिळाले आहे। आता फक्त एकच प्रश्न येत होता की नॉर्मलायझेशन झालं आहे का, आणि नॉर्मलायझेशन नंतर तुमचे किती मार्क वाढू शकता। आता फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचे मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले ते कसे समजणार त्याविषयी डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ टाकला होता बघा। हा तो व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओच्या जर खाली जर आलं तर बघा, यामध्ये सविस्तर विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क पाठवलेत। काही विद्यार्थ्यांनी मला पर्सनली व्हॉट्सअपवरती मार्क पाठवले, आपल्या ग्रुपवरती मार्क पाठवले। तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमचे 94 मार्क होते तर 86 मार्क आले। त्यानंतर पुढे जर विचार केला तर मार्क 2 कमी झाले, 4 मार्क कमी झाले, 72 होतून काहींचे 74 झाले, 2 मार्क वाढले, 4 कमी झाले, 2 वाढले, 6 कमी झाले। अशा प्रकारचे बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत। पण कमेंटनुसार विचार केला की आपले किती मार्क वाढले, किती मार्क कमी झाले याचा आपण सविस्तर विचार करूया, आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे किती मार्क कमी होतील, किती वाढतील त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणारच आहे। बघा, आता जर विचार केला तर बघा, बहुतेक विद्यार्थ्यांनी असं सांगितले की 2 मार्क कमी झाले, 4 कमी झाले, 6 कमी झाले, काय नाही म्हटलंय तर इथं माझे 100 होते तर 88 आलेत, असे देखील कमेंट केलेत मित्रांनो। आता हे सर्व कमेंट्स आपण व्यवस्थित वाचले तर यामधून आपल्याला काय समजते की काही विद्यार्थ्यांनी इथे फेक कमेंट केले। 4 कमी झाले, 8 कमी झाले, 10 कमी झाले, असे मार्क कोणाचेच कमी झालेले नाहीये। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत। ते कितीने वाढले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे 2 मार्क वाढले, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे 4 मार्क वाढले, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे 6 आणि 8 मार्क वाढले याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया। हे वाढल्याचं आहे, त्यानंतर मायनस। आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे 2 मार्क कमी झाले, 4 मार्क कमी झाले, 6 मार्क कमी झाले, 8 मार्क कमी झाले, हे सर्व आपण बघूया। आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे किती मार्क कमी जास्त होऊ शकतात याविषयी सविस्तर आपण बोलणारच आहोत। आता कमेंट्स वाचल्याप्रमाणे जर तुम्ही या कमेंट्स बघितल्या तर बहुतेक विद्यार्थ्यांनी अशा कमेंट केल्या की 2 मार्क कमी झाले, 4 मार्क कमी झाले, माझे पहिल्यांदा 100 होते त्यानंतर 86 झाले, अशा प्रकारचे बहुतेक विद्यार्थ्यांचे इथं कमेंट्स आलेले बघण्यासाठी भेटतील बघा। काही विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट आहे की 92 होते 96 झाले, त्यानंतर 6 प्लस झाले, त्यानंतर अशा प्रकारचे बहुतेक विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे कमेंट्स तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले असतील बघा। अशा प्रकारचे बहुतेक कमेंट आलेले, ठीक आहे। आता या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत, आणि जवळपास जर म्हटलं तर आपल्याकडे वनरक्षक भरतीचे 2 ते 3 हजार ॲडमिशन आहेत मित्रांनो, आणि त्या सर्व विद्यार्थ्यांशी बोलणं नाही झालेलं, परंतु जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांना आपण पोल टाकला होता, त्यांनी व्यवस्थित ॲक्युरेट उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानुसार आपण ही सर्व जी गोष्ट आहे ती यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये जर विचार केला, आता प्लस मार्क कोणाचे प्लस मार्क झाले तर 2 प्लस जवळपास जर विचार केला तर 50 ते 60 विद्यार्थ्यांचे 50 ते 60% विद्यार्थ्यांचे 2 प्लस मार्क इथे झालेले आहेत। 4 प्लस मार्क जर म्हटले तर 4 प्लस मार्क जवळपास 20% विद्यार्थ्यांचे झालेत, ठीक आहे। त्यानंतर जर विचार केला 6 प्लस मार्क फक्त 10% विद्यार्थ्यांचे झालेत, आणि 8 प्लस मार्क कोणाचे झालेले नाहीये तेवढे, ठीक आहे। आणि एखाद्याने कमेंट्स केले असेल तर शक्यता ती फेक असेल, नाही तर जवळपास फक्त 1% नाही तर 2% जे विद्यार्थ्यांचे आहेत 8 प्लस मार्क इथं वाढलेले आहेत। अशा प्रकारचे आन्सर कीनुसार, फायनल आन्सर कीनुसार अशा प्रकारचे तुमचे मार्क प्लस झालेत म्हणजेच वाढलेले आहेत। हे वाढलेले मार्क मी तुम्हाला सांगितले बरोबर। आता बघा, जर विचार केला तर बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट आले की आमचे 2 मार्क मायनस झाले, 4 मार्क मायनस झाले, 6 मायनस झाले, 8 मायनस झाले। तर हा काय प्रकार आहे नक्की, एवढे मायनस कसे होणार? आता त्याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। जर आपण आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स बघितल्या, नाहीतर जर विचार केला तर बघा, इथं हे जे कोणी असेल यांनी कमेंट्स केली माझे 10 कमी झाले, त्यानंतर बहुतेक असे जे देखील आहे माझे 54 चे 52 झाले, रनिंग करू का नको, अशा प्रकारचे भरपूर कमेंट्स आलेत बघा। अशा प्रकारचे 94 ते 96 झाले, हे प्लस झाले। त्यानंतर अशा प्रकारचे बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले की आमचे मार्क कमी झाले। आता मार्क कमी झाले नक्की यांचे मार्क कसे कमी होणार, तर तुम्ही जी पण तुमची उत्तरपत्रिका चालली असेल त्यामध्ये व्यवस्थित बघून घ्या।
तुमच्या प्रश्नामध्ये अशा प्रकारचं दिलं असेल आणि नोटमध्ये अशा प्रकारचं लिहिलेलं असेल तर ते तुमचे मार्क वाढलेले आहेत, किती प्लस तुमचे 2 मार्क इथं वाढलेले आहेत, तर ते तुम्ही मायनस करू नका, त्यामध्ये ते मायनस तुम्ही करू नका, त्यामध्ये प्लस करा. तुमच्या मार्कामध्ये हे जे मार्क आहे +2 करत चाला आणि त्यानुसार तुमचे जे मार्क आहे कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, ही एक पहिली गोष्ट झाली. आता त्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स आले की आमचे मार्क तरी देखील कमी झाले. तर तरी देखील कसे कमी होऊ शकतात, अजून मी तर बघितलं नाही असं एखाद्या विद्यार्थ्याचं, परंतु ज्यांचे कमेंट्स आले त्यांना डायरेक्टली असं चुकीचं न समजता आपण तसा जर विचार केला, एखादा प्रश्न जसं की 13 नंबरचा हा प्रश्न आहे, याचं उत्तर त्यांनी पहिल्या आन्सर कीमध्ये दिलं होतं 3. ठीक आहे, पहिल्या आन्सर कीमध्ये दिलं होतं 3 आणि नंतर दिलंय 2. ठीक आहे, नंतर काय दिलं 2. तर मग त्या विद्यार्थ्याचे तिथे जे मार्क आहे इथं -2 होऊ शकतात. या व्यतिरिक्त कोणताही मार्ग नाहीये की तुमचे जे मार्क आहे मायनसमध्ये जाल. ठीक आहे, अशा प्रकारचे मायनसमध्ये मार्क येण्यासाठी दुसरा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाहीये. जर तुमच्या पहिल्या आन्सर कीमध्ये हे जे उत्तर आहे पहिलं 3 होतं आणि तुम्ही तेच सिलेक्ट केलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या आन्सर कीमध्ये दुसरं ऑप्शन बरोबर दिलेलं आहे आणि आता याचं बरोबर इथं दाखवत आहे, त्यामुळे इथं मायनस तुमचे होऊ शकतात. आणि असं जर झालं असेल तर तुमचे हे जे मार्क आहे ते प्लसच असणार. जरी तुम्ही हे प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 सिलेक्ट केलं होतं आणि उत्तरामध्ये आता सांगितलंय 3, तरी देखील तुम्हाला इथं 2च मार्क इथं प्लस भेटणार आहे. कारण इथं हा जो प्रश्न आहे त्यामध्ये थोडी त्रुटी होती, थोडी हा प्रश्न चुकलेला होता, नाही तर कोणत्याही कारणास्तव यामध्ये तुम्हाला हे जे 2 मार्क आहे प्लस म्हणजेच वाढून भेटणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची सिस्टीम आहे आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की आमचे मार्क कमी झाले, तर तुम्ही तुमची जी पहिली आन्सर की आहे त्यामध्ये तुम्ही जे मार्क कॅल्क्युलेट केले होते व्यवस्थित केले नसतील, माझ्या अंदाजानुसार तुम्ही मार्क व्यवस्थित मोजलेले नसतील आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की आमचे 2 मायनस झाले, 4 मायनस झाले, 6 मायनस झाले. तर हा मायनसचा प्रकार असा काही नाही आहे मित्रांनो. यामध्ये जर सांगितलं याप्रमाणे झालं असेल चुकून 1-2 विद्यार्थ्यांचं, जास्त नाही आहे, एवढे मार्क पण मायनस होऊ शकत नाही आहे. 10 म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी म्हटले 10 मायनस झाले. तर ही सर्व जी कमेंट्स करतात हे फेक विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि एवढे काही मार्क इथं मायनस होत नाहीये, 2, 4, 6 एवढे मार्क कोणाचे मायनस झालेले नाहीये. मला जेवढ्यांनी पण त्यांचे मार्क सांगितले, त्यांची आन्सर की मी स्वतः बघितली, त्यामध्ये एकाचाही इथं 2 मार्क इथं मायनस झाले, 4 मायनस झाले, अशा प्रकारचं कोणाचंच घडलेलं नाहीये. फक्त जेवढे होते तेवढ्यांचे, समजा एखाद्याला 106 मार्क होते तर त्याचे 106 राहिले असतील, हे ठीक आहे. एखाद्याचा जर विचार केला तर 102 मार्क होते, नाही तर 72 मार्क होते, 76 मार्क होते, जे पण असेल ते त्यांचे तेवढेच मार्क राहिले, असं ठीक आहे, हे ठीक आहे. एक पण वाढला नाही, एक पण कमी झाला नाही, तर असे या गोष्टी ठीक आहे. तर परंतु जर तुमचे मायनस मार्क होत आहे 2, 4, 6, काहींचे 10 मार्क मायनस झाले, म्हणजे हे सर्व ज्या कमेंट्स करतात त्या चुकीच्या कमेंट्स आहेत. हे व्यवस्थित बघा, तुमचे इथे मार्क वाढलेले आहेत, तुमचे मार्क कमी झालेले नाहीये. नाहीतर तुम्ही जी पहिली आन्सर की बघितली असेल त्यामध्ये तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं ते चुकीचं केलं असेल. ऑलरेडी तुम्हाला कमीच मार्क असतील, परंतु तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन केलं आणि त्यानुसार तुम्हाला आता वाटत आहे की तुम्ही जे पण आन्सर की डाउनलोड केलेले त्यामध्ये तुमचे मार्क इथं कमी झालेले आहेत. तर तसं काही नाहीये, तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानुसार जर मी सांगितलं तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर असं मागे पुढे झालंच, असं झालेलं नाहीये पुन्हा सांगतोय, परंतु झालं चुकून, तर तुमचे एखाद्या वेळेस 2 मायनस होऊ शकतात, 4 मायनस होऊ शकतात, परंतु अजून माझ्या नजरेत असं काय आलेलं नाहीये. आणि जे पण इथं कमेंट्स करत आहेत की आमचे 10 कमी झाले, 15 कमी झाले, 6 कमी झाले, 8 कमी झाले, ह्या चुकीच्या कमेंट्स आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही. आता या गोष्टी तुम्हाला समजून आल्या, आपण यावरती चर्चा केली. आता चला नॉर्मलायझेशन वरती आपण बोलूया. आता आपले हे जे मार्क आहेत 2 वाढले, बहुतेक विद्यार्थ्यांचे 2 मार्क वाढलेले आहेत मित्रांनो. 4 मार्क कायांचे वाढलेत, 6 मार्क कायांचे वाढले, तर ठीक आहे, हे प्लस हे बहुतेक विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत मित्रांनो ॲक्च्युअली मध्ये. आता यानुसार जर विचार केला तर कट ऑफ किती लागू शकतं, तर नक्कीच कट ऑफ आपल्याला 2+ जाण्याचं बघण्यासाठी भेटणार आहे, नाही तर 4+ गेलेलं बघण्यासाठी भेटणार आहे. कारण इथेच तुम्हाला मार्क वाढून भेटलेत. आणि जर नॉर्मलायझेशनचा विचार केला, ठीक आहे, नॉर्मलायझेशनचा विचार आपण केला तर यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्क वाढून भेटणार आहे. आता नॉर्मलायझेशन कसं होतं, कसं केलं जातं, आपल्या वनरक्षक भरतीचं कसं नॉर्मलायझेशन होणार आहे त्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता हे नॉर्मलायझेशन बघण्या अगोदर आपल्यासाठी काय महत्त्वाची माहिती देत आहे. आपल्या मार्केटमध्ये काही नवीन पुस्तकं आलेले आहेत, ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती देतो आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन या मुद्द्यावरती आपण बोलूया, सविस्तर चर्चा आपण करूया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही पुस्तकं सर्वत्र उपलब्ध भेटून जातील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची हे पुस्तक आहे सर्वच्या सर्व अभ्यास करण्यासाठी बेस्ट असतात, रिव्हिजन करण्यासाठी हे पुस्तकं बेस्ट असतात. त्यासाठी तुमच्यासाठी या पुस्तकांची माहिती देत आहे. लेटेस्ट आता या तलाठी भरती झालं, वनरक्षक भरती झालं, यांच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा संच तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमाने भेटून जाणार आहे. यामध्ये वनरक्षक, लेखापाल, सहकारी विभाग या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच या पुस्तकामध्ये भेटून जाईल. 79 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचं नाव आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही वापरू शकता. चालू घडामोडीसाठी 181 सराव प्रश्न संच हे वापरू शकता. लेटेस्ट चालू घडामोडी सर्व प्रश्नांसोबत MCQ टाईप यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल महिन्यावाईज. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. तर बघा अशा प्रकारची चालू घडामोडीसाठी तुम्ही हे बेस्ट पुस्तक असणार आहे, त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार सरळ सेवेच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तकं तुमच्या कामी येणार आहे. त्यानंतर TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्रजी व मराठी प्रश्नसंच यामध्ये दिलेले आहेत. तर सर्व टॉपिकनुसार स्पष्टीकरणासोबत सर्व काही यामध्ये भेटून जाईल मित्रांनो. सर्व स्पष्टीकरण दिले, मराठी प्लस इंग्लिश दोन्हीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आणि तर लेटेस्ट आता तलाठी भरती झाले, त्यामध्ये 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत मित्रांनो. त्या सर्व 57 प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. तर बेस्ट पुस्तक असणार आहे हे सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं मित्रांनो, त्यासाठी हे पुस्तकं बेस्ट असतात अभ्यास करण्यासाठी. तर हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वापरू शकता. सर्व महाराष्ट्रामधील सर्व जवळच्या तुमच्या पुस्तक स्टोअरमध्ये उपलब्ध भेटून जातील, तिथून तुम्ही हे मागवू शकता आणि वापरू शकता. त्यासोबत जर विचार केला मित्रांनो, आपण काही नोट्स बनवल्यात. जर विचार केला वनरक्षक भरतीसाठी आपण नोट्स बनवल्या होत्या, त्यासोबत तलाठी भरती झालं, तलाठी भरतीसाठी आपण नोट्स बनवल्या होत्या. त्यानंतर जर विचार केला तर आता आपण ZP भरतीसाठी सुद्धा नोट्स बनवले आहेत. खूपच कमी किमतीमध्ये 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जातात. जर तुम्हाला तांत्रिक असेल तर तुम्हाला ह्या 5 विषयांच्या नोट्स दिल्या जातात, जसे की आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवक झालं. या ज्या भरती आहेत मित्रांनो, यासाठी सुद्धा तुम्हाला नोट्स बघण्यासाठी भेटून जातील. आता ZP मध्ये जर विचार केला तर एकूण 28 पदे, तर या सर्व 28 पदांच्या सुद्धा आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्हाला नंबर देत आहे 91 39 64 31 99. ठीक आहे, या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आणि आम्हाला या पदाच्या नोट्स पाहिजे आहे. तुम्हाला पदाचं नाव सांगायचं आणि त्यानंतर या पदाच्या आम्हाला नोट्स हवे आहेत असा SMS करायचा. त्यानंतर नोट्सबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. अगदी 150 ते 200 मध्ये तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जातात. मागील प्रश्नपत्रिका सर्व दिल्या जातात आणि त्यासोबत IMP प्रश्न संच देखील तुम्हाला दिले जातात. 4 ते 5 विषयांच्या नोट्स, मागील प्रश्नपत्रिका, IMP प्रश्न संच, हे सर्व काही तुम्हाला फक्त 150 ते 200 मध्ये भेटणार आहे मित्रांनो. एवढ्या कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स आणि बाकी जर विचार केला IMP प्रश्न संच, मागील प्रश्न संच तुम्हाला कोणीच देत नाहीये, परंतु आपला हाच टार्गेट असतो की जे सर्वसाधारण अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्याकडे कमीत कमी पैसे आहे, परंतु जास्त त्यांना अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल 150 ते 200 रुपयामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देत असतो, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. चला आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलूया की नॉर्मलायझेशन होणार का. तर नॉर्मलायझेशन तर 100% होणार, यामध्ये काही डाऊट नाहीये. ठीक आहे, आता नॉर्मलायझेशन कसं होतं आणि त्यानंतर किती मुलांचे किती मार्क वाढणार त्याविषयी आपण बोलूया. आता किती मुलांचे 2 मार्क वाढणार, 4 मार्क वाढणार, 6 मार्क वाढणार, 8 मार्क वाढणार याविषयी आपण बोलूया. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला एकच मार्क वाढेल असं नाही, आपला इथं 1 वाढू शकतो, 2 वाढू शकतो, 3 वाढू शकतो. ठीक आहे, कितीही मार्क वाढू शकतात, कारण नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सर्व कॅल्क्युलेशनवरती असते. त्यामुळे तुमचे मार्क कितीही वाढू शकतात, त्यावरती आपण काही सांगू शकत नाहीये फिक्स आकडा काय असू शकतो. परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण 2, 4, 6, 8 याच दरम्यानमध्ये कॅल्क्युलेशन करूया. आता यामध्ये नॉर्मलायझेशन नक्की कसं होतं आणि मार्क कसे वाढतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा 1 तारखेला पेपर होता पहिल्या शिफ्टला, त्याच दिवशी एखाद्याचा विद्यार्थ्याचा पेपर होता दुसऱ्या शिफ्टला आणि तिसऱ्या विद्यार्थ्याचा पेपर होता तिसऱ्या शिफ्टला. दुसऱ्या दिवशी जर विचार केला तर असं सेम 1, 2, 3 शिफ्टमध्ये. त्यानंतर जर विचार केला आपला 3 धरलं, ठीक आहे, 3 नंबरचा दिवस धरला, त्याचं पण पहिल्याचा एका शिफ्टला होता, दुसऱ्याचा दुसऱ्या आणि तिसऱ्याचा तिसरा. यामध्ये भरपूर विद्यार्थी आहे, परंतु एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला एक विद्यार्थ्याचं देत आहे आणि पहिल्या दिवसाचं देत आहे. यानुसार जर विचार केला तर बघा आता अशा प्रकारचा, आता हा जो पहिला पेपर झालेला आहे म्हणजेच पहिल्या दिवशी पेपर झालेला आहे त्याला काही परीक्षेचं स्वरूप माहिती नसणार आहे, बरोबर.
आता त्याला नक्कीच इथं 1-2 मार्कासाठी इथं फटका बसणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी जसा पेपर झाला, यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आले, त्यानंतर कशा प्रकारचं पेपरचं स्वरूप आहे, जसं की आपल्याला कादंबरीवरती प्रश्न विचारले जात होते, लेखकावरती प्रश्न विचारले जात होते। त्यामध्ये जर विचार केला पहिले पेपर झाले तर 2 गणिताचे उदाहरण विचारले जात होते, परंतु हा जो पहिल्या शिफ्टला पेपर झाला या विद्यार्थ्याला काही माहित होतं का नक्की कोणत्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे? नाही। म्हणजेच नक्कीच इथं सर्व विद्यार्थ्यांना फटका बसणार, बरोबर, सर्व विद्यार्थ्यांना फटका बसणार। कुठं ना कुठं यांचे 1, 2, 3 अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते चुकलेले असणार, म्हणजेच त्यांचे मार्क इथं कमी असणार, बरोबर। जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात त्यांचे इथं काही मार्क कमी होत नाही, परंतु जे नॉर्मल विद्यार्थी असतात त्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांचे नक्कीच इथं मार्कामध्ये कमी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल। आणि नॉर्मल जर विचार केला तर इथं प्रश्नांचाही सहभाग असतो। समजा याची प्रश्नपत्रिका इथं अवघड असेल आणि याची सोपी असेल, याची अवघड असेल। आता ज्या पण विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका सोपी होती, जसे की 3 नंबरची जी प्रश्नपत्रिका सोपी होती तर त्याचे नक्कीच इथं मार्क थोडे जास्त होणार। सर्व विद्यार्थ्यांचा हा विचार करून आता यामध्ये आपल्याला कमी जास्त मार्क झालेले बघण्यासाठी भेटतील। ज्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका अवघड होती, त्यांना पेपर अवघड होता, त्यांचे मार्क इथं 2 ते 4 वाढून देणार। आणि ज्या विद्यार्थ्यांचे इथं सोपा पेपर होता त्यांचे काय मार्क वाढणार नाही। आणि नॉर्मलायझेशन मध्ये कधी कधी थोडेफार मार्क कमी होऊ शकतात, परंतु जास्त मार्क कमी होत नाहीये मित्रांनो, शक्यता होत पण नाहीये, ठीक आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांचे मार्क इथं जास्तीत जास्त आपल्याला अवघड त्यांचा पेपर बघण्यासाठी भेटलेला आहे, त्याच्या जेवढे पण शिफ्ट झालेले आहेत नाही तर ज्या पण शिफ्टला पेपर झालेला आहे त्याचा तो पेपर अवघडच होता, त्या शिफ्टचा पेपर अवघडच होता। जी क्वेश्चनची लेवल होती ती अवघड होती, डिफिकल्ट होती, तर त्याचे मार्क 100% तिथं आपल्याला वाढून भेटलेले बघण्यासाठी भेटणार आहे। आणि नॉर्मल जे सर्वसाधारण विद्यार्थी त्यांचे काही असं अवघड प्रश्न नव्हते, काही अवघड प्रश्नपत्रिका नव्हते, त्यांचे मार्क वाढून दिले जात नाहीये। आणि पहिले मी आपल्याला पहिल्या दिवसाचं का उदाहरण दिलं, तिथील प्रश्नपत्रिका थोडी सोपी जरी असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये आपल्याला इथं गिरावट म्हणजेच आपल्याला गिरावट बघण्यासाठी भेटेल आणि त्याचे मार्क इथं कमी झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल। तर तिथे काय होतं, सर्व विद्यार्थ्यांचं जे मार्क आहे त्यांचं ॲनालिसिस करून आपल्याला नॉर्मलायझेशन केलेलं बघण्यासाठी भेटत असतं। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे 2-4 मार्क इथं आपल्याला वाढून भेटलेले त्यांना बघण्यासाठी भेटेल असा माझा अंदाज आहे। कारण त्या विद्यार्थ्यांना सर्वच जे विद्यार्थी त्यांना अवघड पेपर गेला होता। आणि जर विचार केला तर जीके जे विचारलं गेलं होतं, जीएस विचारलं गेलं होतं, तर यामध्ये खूपच फरक होता। अभ्यासक्रम एक दिला होता आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जास्त प्रश्न विचारले होते। आपल्याला अभ्यासक्रम काय दिला होता आणि त्यांनी आउट ऑफ सिलेबस जास्त प्रश्न विचारले होते, यानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास नव्हता। जीएस विद्यार्थ्यांना खूपच अवघड गेलं, रिझनिंग थोडं नॉर्मल गेलं। त्यानंतर जर विचार केला आपलं इंग्लिशही सोपं होतं, परंतु जीएस फक्त अवघड होतं, मराठीही सोपं होतं, ठीक आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे 2-4 मार्क इथं वाढू शकतात। आणि या सर्व गोष्टींनी आपण विचार केला तर इथे जास्तीत जास्त जर विचार केला तर 50% विद्यार्थ्यांचे इथं 2 मार्क वाढू शकतात। 50% पण एवढं म्हणता येणार नाहीये, 40% विद्यार्थ्यांचे 2 मार्क वाढू शकतात। त्यानंतर जर विचार केला तर 20 ते 30% विद्यार्थ्यांचे इथं 4 मार्क वाढू शकतात। 10% जे विद्यार्थी त्यांचे 6 मार्क वाढू शकतात आणि चुकून एखाद्याचे 8 वाढवू शकतात, परंतु एवढं काय मार्क वाढणार नाहीये, ठीक आहे। चुकून 1-2% विद्यार्थी त्यांचे एवढे मार्क वाढू शकतात। आता हे झालं वाढणाऱ्यांचं, तुम्हाला समजून आलं। आता यामध्ये कोणाच्या शिफ्टचा अवघड पेपर होता, कोणाचा सोपा होता, हे सर्व त्यांच्यावरती आहे, ठीक आहे, सर्व त्यांच्यावरती आहे। आता कोणाला पेपर अवघड गेलाय त्याचे सर्व पेपरचं कॅल्क्युलेशन करून, कॅम्प्युटर जे पण कॅल्क्युलेशन असतं ते करून हे सर्व तुम्हाला मार्क दिले जाणार। परंतु आता मुलांचे असे प्रश्न येतील की नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा आमचे मार्क कमी होतील का, तर तुमचे मार्क काय कमी होणार नाही। तिथे चुकून एखाद्या विद्यार्थीचे -2 झाले, -4 झाले तर होऊ शकतात, परंतु तसं काही केलं जात नाहीये, मार्क कमी होत नाहीये, ठीक आहे। मार्क कमी होत नाहीये नॉर्मलायझेशन मध्ये, जास्तीत जास्त मुलांचे मार्क वाढून दिले जातात। आणि एखाद्याचा प्रश्न बरोबर असून त्याचे मार्क कमी होत आहे असा विचार केला जात नाहीये। होतात मार्क कमी होतात, असं नाही होत असं नाही, परंतु जास्त कमी होत नाहीये आणि चुकून आपल्याला मार्क कमी झालेले बघण्यासाठी भेटतील। जास्त विद्यार्थ्यांचे मार्क फक्त वाढून दिले जातात, कमी केले जात नाहीये शक्यता। आणि हे सर्व जे कॅल्क्युलेशन केलं जातं ते एकदम ॲक्युरेट केलं जातं। सर्व प्रश्नपत्रिका, सर्व शिफ्टला जे पेपर झाले त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं जातं। त्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर आपले जे पण मार्क कमी होतात, जास्त होतात, ते सर्व ॲक्युरेट असतात। सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित विचार करून, सर्व जे पेपर झाले त्यांचा एकत्रित विचार करून ते मार्क कमी जास्त झालेले बघण्यासाठी भेटतात। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जात नाहीये, ठीक आहे। हे सर्व कॅल्क्युलेशन कॅम्प्युटरद्वारे केलं जातं, त्यामुळे अन्यायाचा काही प्रश्न येत नाहीये। तुमचे मार्क कमी जास्त होतात, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुमची ग्राउंडची तयारी आउट ऑफ ठेवा, ठीक आहे, ग्राउंडची तयारी आउट ऑफ ठेवा, त्याचं नक्कीच सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल। नॉर्मलायझेशनकडे आता तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, तुमचं जे ग्राउंड आहे तुम्ही आउट ऑफ ठेवा। नॉर्मलायझेशनमध्ये नक्कीच विद्यार्थी
त्यांचे मार्क वाढतील, परंतु एवढे देखील वाढणार नाहीये मित्रांनो. वाढले तर 2, 4, 6चा फरक असणार आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांचं नाहीये. चुकून विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील आणि कमी काय मार्क होणार नाहीये. शक्यता झाल्या ते होऊ शकतात, परंतु एवढे देखील होणार नाहीये. ठीक आहे. तर या सर्व गोष्टींची आपण एवढीच्या माध्यमाने चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नॉर्मलायझेशन कधी होईल, तुमचा निकाल कधी लागेल, त्यानंतर तुमचं ग्राउंड कधी होईल, त्यावरती एक सेपरेटली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे आणि त्यानंतर फायनल कट ऑफचा एक व्हिडिओ पुन्हा येणार आहे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच लवकर अपलोड होणार आहे. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फेक कमेंट्स करू नका. आत्ता सांगतोय, जे पण तुमचे महत्त्वाचे डाऊट असतील ते कमेंट करा. त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.